आज जी पत्रकार परिषद घेतली एक राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू हे देशाचे क्रांतिकारक हे त्यांचा जो शहीदी दिवस आहे, अमर बलिदान दिवस तो जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली संस्थापक अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी साजरी करण्यात येतो. त्यानिमित्त याही वर्षी हा कार्यक्रम काशी या वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला जाण्यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज व त्यांचे भक्त देशगण हे आळंद तालुका, बिदर जिल्हा, कलबुर्गी जिल्हा, कर्नाटक या ठिकाणून भव्य दिव्य रॅलीसह महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन 19 मार्च 2026 रोजी होणार आहे. आणि त्याचं 19 मार्चला संध्याकाळी त्या ठिकाणी गुंडेगाव या तालुका नांदेड या ठिकाणी त्यांचा मुक्काम असून त्या ठिकाणी रात्रीला देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम, देशभक्तीपर कार्यक्रम होतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता गुंडेगाव निघून ती शिडकोम, ढवळे कॉर्नर या ठिकाणाहून मामा चौक, कवठा, वजीराबाद, शिवाजीनगर, राज कॉर्नर मार्गे हदगाव, वारंगा फाटा या ठिकाणी त्या ठिकाणी रवाना होणार आहेत. तिथून नागपूर आणि वाराणसीकडे त्या ठिकाणी कार्यक्रमस्थळी दिनांक 22 मार्च 2026 रोजी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी वाराणसीला पोहोचणार आहेत. आणि हा कार्यक्रम धर्म, जात, पंथ, पक्ष, पार्टीपेक्षा देश मोठा आहे, देश सुखी तर आपण सर्व सुखी म्हणून संविधान, निसर्ग आणि सर्व धर्म समभाव हे ब्रीद वाक्य घेऊन परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांनी या समिती स्थापना केली आहे. आणि तिचं हे कार्य पूर्ण देशभर चाललंय. 29 राज्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या समितीमध्ये कार्य करत आहेत. म्हणून या समितीमार्फत देशहितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून देशामध्ये देशभक्ती वाढावी, एकोपा वाढावा, तिरंगा रॅली, एकता रॅली, संविधान रॅली अशा मोठमोठ्या देशभरामध्ये रॅल्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आणि अखंड हे कार्य राष्ट्रहितासाठी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष करीत आहेत. आणि या कार्यामध्ये आपण सर्व देश बांधवांनी या थोर राष्ट्रपुरुषांचा जो गौरव सन्मान वाढवण्याचं कार्य चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि सर्वांनी या रॅलीमध्ये शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू अशफाकुल्ला खान या थोर देशभक्तांना अभिवादन करण्यासाठी आपल्या माध्यमाच्या मार्फत मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की आपण जेव्हा जेव्हा ही यात्रा, तिरंगा रॅली, पदयात्रा, मार्गक्रमण पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी आपण असाल देशामध्ये त्या त्या ठिकाणी आपण तिला अभिवादन करावं आणि त्यांचा गौरव व राष्ट्राचा गौरव वाढवावा अशी मी सर्वांना आपल्या मार्फत विनंती, आवाहन करतो. सर्वप्रथम मी सर्व नांदेडचे महापुरुष पत्रकार संघ यांना नमस्कार करतो. आणि माझी पण प्रेस नोट तुम्हाला दिलेली आहे. बाईट तुमच्या समोर आता उभं टाकून देत आहे. मी रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन, नांदेड. 19 मार्च 2026 गुढीपाडवा आणि आम्हाला एक असा महाराजाचा, असं बोलील तर प्रोग्रामला महाराज येत नाहीत, पण एक आमचं भाग्य म्हणावं लागल की ओपनिंगला महाराज किती सण त्यांच्यासोबत आहेत ते तर आम्हाला माहीत नाही, पण ओपनिंग फार जोरदार होणार आहे. 5000 लोक आणि नांदेडचे किती येतील काय सांगताय, तेवढ्याची आम्ही पूर्ण व्यवस्था राहण्याची आणि प्रसाद म्हणजे भोजनाची ही पूर्ण आम्ही केलेली आहे. जयंत तयारी करत आहोत. सर्व पत्रकार बंधुवांना माझी नम्र विनंती आहे, हे महापुरुष आपल्या इकडे तरी थोडी भाविक भक्ती कमी आहे. महाराज कर्नाटकमधून निघाले तर जागोजाग 100 किलोमीटरला त्यांना 12 घंटे लागतात. म्हणजे इतकं स्वागत आहे. आणि तिथं आश्रम बघितलं, पुण्याला आहे, मुंबईला विरारला आहे, आणि सगळे आश्रम मोठे. बँगलोरचा आश्रम 150 एकरमध्ये आहे. असे आश्रम आहेत. सर्व पत्रकार बंधुवांना एक सुरुवात म्हणून तुम्ही गुंडेगाव गडवर आम्ही तुम्हाला वन भोजन ठेवण्याची संकल्पना दासरावजी हंबर्डे साहेब यांनी ठेवलेली आहे.
तुम्हाला 6च्या नंतर आम्ही इन्व्हाइट करू. 6ला या. 1-2 घंटे भक्तिगीत, देवाचे गीत गाऊ तुमच्यासोबत आणि तिथं वनभोजनाचा आनंद घेऊ. आणि शोरूमचं ओपनिंग सुप्रीम गोल्ड लिमिटेड, गुंडेगाव, जिल्हा नांदेड, सिटीपासून 6 किलोमीटर माझी फॅक्टरी आहे. तिथंच रिसोर्टचं पण काम चालू आहे, सूरज क्लब अँड रिसोर्ट. आणि फार्मिंग पण आहे. टोटल 42 एकर्स लँड आहे. त्याच्यामध्ये आम्ही नांदेडच्या जसं नांदेडला फेमस हुजूर साहेब सचखंड गुरुद्वारा आहे, दत्त अवतार शहादत्त महाराज संत वाळगीर महाराज ट्रस्ट गाडीपुऱ्यात आहे. तसंच एक ब्रँड आमचं करायची इच्छा आहे, सूरज क्लब रिसोर्ट, जे लोकाला लोणावळा, हैदराबाद, चेन्नई, बँगलोर, गोवा, महाबळेश्वर जायची गरज नाही. पूर्ण आम्ही इथं वॉटर पार्क आहे, सर्व फॅसिलिटी देत आहोत. 5 स्टार हॉटेल आहे. आणि मी टाईप जे करत आहे, ओबेराय संघ माझी गोष्ट चालू आहे. कंप्लीट झाल्यावर 2030 मध्ये ओबेरायच्या अंडरमध्ये ते प्रोजेक्ट जाईल. 19 तारखेला जो तुमचा नवीन लेआउट तयार होणार आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा, शेतकऱ्यांना आवाहन. हां, 19 तारीख गुढीपाडवा, श्री हवा मलिनाथ महाराज, तसेच श्री नारायणगिरी गुरु बाळगीर महाराज, माऊर आणि 10 नामी आखाडा ट्रस्ट गाडीपुरा, रुद्रगीर महाराज पिवळा आणि श्यामगीर महाराज हरबळ यांच्या शुभ हस्ते हे कार्यक्रम रिबिन ओपनिंग कट होत आहे. व आरतीसाठी आम्ही 6ला हे कार्यक्रम चालू करत आहे. 7 वाजता श्री महालक्ष्मी टेम्पल गुंडेगाव, जे फॅक्टरी परिसरात आम्ही देवीची स्थापना केलेली आहे, तिथं आरती 7 वाजता राहील. 7 वाजता जे बी आता इन्व्हाइट आम्ही केले, आता किती लोक येतील, आमदार, खासदार, मंत्री, आम्ही तर इन्व्हाइट सगळ्याला केले. काय त्यांच्या हातानं पण आरती आहे, महाराजाच्या हातानं आरती आहे. आणि 5000 लोकांचं आम्ही नियोजन केले. भोजन प्रसाद, त्याला प्रसादम म्हणाले आम्ही. 8 वाजता प्रसादम घ्यायचं व 12 वाजेपर्यंत, 11:30-12 पर्यंत गायन देशभक्तीवर, देवावर असं चालणार आहे. आणि 12 वाजता त्यांना झोपण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. थँक्यू. रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन, नांदेड.